नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज धाराशिव शहरामध्ये जिल्ह्यामध्ये एक पक्षांतराचं लोण निर्माण झाले अशी एक परिस्थिती आहे आणि मध्यंतरी धाराशिवचे खासदार पक्ष सोडून एकनाथ शिंदे शिवसेनेमध्ये गेलेले आहेत। पण जी मूळचे शिवसैनिक आहेत ते मात्र कुठेही हरलेले नाहीत, कारण त्यांची निष्ठा बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर आहे। आणि बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं की मला जसं महाराष्ट्रानं सांभाळलं तसंच माझ्या उद्धवला आदित्यना सांभाळा, हे बाळासाहेबांचं अभिवचन या शिवसैनिकांनी स्वीकारलं। मध्यंतरीच्या काळात शिवसैनिक इकडे तिकडे गेले, पण त्यांना काय दुसऱ्या पक्षामध्ये करमलं नाही, कारण त्यांच्यासोबत होते बाळासाहेब ठाकरे यांचे विचार। असंच एक नेतृत्व ज्यांनी धाराशिवमध्ये पहिली शिवसेना आणण्याचं काम केलं आणि या ठिकाणी मग पुन्हा खासदार आमदार हे निर्माण करण्याचं सुद्धा काम त्याच शिवसेनेनं केलं। असे ते निष्ठावंत असणारे माजी जिल्हाप्रमुख भारत इंगळे आपल्यासोबत आहेत। आपण त्यांना विचारणार आहेत की नेमकं काय चाललं आहे या शिवसेनेमध्ये। फोडाफोडी, झोडाझोडी, पळवापळवी, पण तरीही निष्ठावंत एका ठिकाणाहून हलला नाही। नेमकं कारण काय, आपण जिल्हाप्रमुख माजी जिल्हाप्रमुख भारत इंगळे यांना विचारणार आहेत नेमकं काय चाललं आहे शिवसेनेमध्ये। नाना, मध्यंतरीच्या काळामध्ये तुम्ही सुद्धा पक्ष सोडून गेला होता? सोडला नव्हतं मी। ऐका, नाही माझ्या चर्चा असेल नसेल, काय भाराभानगडी असेल, मी सोडला होता का सोडला होता? हां, कारण मी ओमराजे कैलास पाटील यांचा कट्टर समर्थक। बर, खऱ्या अर्थाने मी शिवसेनेचे जे पानामू होते त्यांच्याबरोबर मी होतो। मी सुरुवात केली ह्याच्या आधी खासदार चार वेळेस खासदार आला आपल्या जिल्ह्यात। बर, ते आताच ओमराजे आला असं नाही, त्याच्या आधी मी 4 वेळेस शिवसेनेनं खासदार दिलेला आहे धाराशिव जिल्ह्यात। शिवसेनेचा खासदार धाराशिव जिल्ह्याने दिलेला आहे आमच्या। तेव्हा बी आम्हीच शिवसैनिक होतो, आम्हीच काम करत होतो आणि आमच्यातही मिसळलं आणि हळूहळू यांनी सुरू केलं आमचे त्यांचे पाय दाखवायला, त्यांचा ग्रुप वाढवायला, त्याची माणसं निष्ठावंताला किंमत देणे नाही। मला मुलाखतीला 2-2 तास बसवले आहे माझं मग मला राग येत नाही का? बरं, म्हणून त्यांच्यावर चिडून मी गेलो होतो। पण दुर्दैव असं की शिवसेना प्रमुख आणि बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव साहेबांनी एवढं प्रेम दिलं होतं ओमला आणि कैलासला। ओमराजेला स्वतःचा भाऊ मानला होता। अशा ओमराजेला 2 वेळेस खासदार केलं, 1 वेळेस आमदार केलं। हा माणूस फुटणार नाही याची मला खात्री होती। बापरे, हां। पण तो दुर्दैवानं गद्दार निघाला। मग माझ्या शिवसेने जर असं कुणी बिऊन जर गद्दारी करीत असेल तर माझी शिवसेना संपू शकत नाही जिल्ह्यातली। बरोबर, म्हणून मला चिडेपोटी रागपोटी परत माननीय शिवसेना प्रमुखाचं नेतृत्व। मी आजही शिवसेना प्रमुखाचा आहे, उद्धव साहेबाचा पहिलेही होतो, आज बी आहे, उद्या आहे। फक्त मला नाराज होतो म्हणून गेलो होतो। मला काय म्हणायचं आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्क्या विचाराचा तुम्ही येता। हो, येस आहे। आणि ही बारके पिल्ले पुन्हा आले, हो, मग ते नंतर सगळे नंतर आले, पण तरी सुद्धा तुमचा विश्वास यांच्यावर बसला होता। हो, ते जाणार आणि नाही विश्वास बसला आणि हे कधीच जाणार नाहीत असं का वाटत होतं? हां, असं तुम्हाला वाटत होतं हो, येस। आणि त्याचा फटका तुम्हाला सुद्धा बसला। हो, बसला। ते फटका बसण्याचं काय कारण होतं आणि तुमच्यासारखा माणूस चुकीच्या रस्त्याला का गेला होता आणि आज तुम्हाला पस्तावा काय झाला? तर फटका बसायसारखं कारण नव्हतं ना, कारण ते त्यांच्या बापदादाची आणि यांची पारंपरिक लढाई होती। होय, त्यांच्या दुश्मन्या होत्या। मग पवनराजाच्या हत्या प्रकरणात केस चालू होती, त्यावेळेस माननीय शिवसेना प्रमुखांनी फार पोडासारखं सांभाळून या माणसानं शिवसेना वाढवण्याचं काम केलं। ह्याच्या आधी 2-3 वेळेस खासदार झाले। कल्पनाताई नरेरे खासदार होती, बापू कांबळे 2 वेळेस खासदार होता, यशवंत पेटेला मी तिकीट दिलं होतं शिवसेना प्रमुखाच्या। त्यावेळेस आपण 1,00,000-1.25 लाख मतं घेतली होती। मग तेव्हापासून शिवसेना आहे जिल्ह्यात भरपूर, शिवसेनेचा बंबाले केला आहे। किती आले किती गेले काही वाटलं नाही, पण ह्या माणसांनी हे डॉक्टर पद्मश्री पाटलाला विरोध करण्यासाठी त्यांच्या वडिलाचा मर्डर झाला, त्यांच्या खून खटल्यामध्ये त्यांचं ते काय त्यांचं नाव आलं, त्याच्या जीवावर फक्त ओमराजे डॉक्टरच्या विरोधात बोलत होते म्हणून ते निवडून येत होतं असं नाही। शिवसेना प्रमुखाची
विचाराची शिवसेना या ठिकाणी चांगली रुजली होती. आणि तेलाच्या घरी कधी जाते तेलाच्या घरी गेल्यावर तेल 1 किलो तेल घेतल्याशिवाय डाळ टाकत नाही दिली. तसं आमची 100ची पिंडी होती म्हणून ही 5 पिंड आली आणि या 5 पिंडीने आमच्यावर राज्य केलं. 10-15 वर्ष राज्य करून आमची नाही ती निष्ठावंत कार्यकर्त्याचा अपमान करणं सुरू केलं यांनी. म्हणून नाईलाजानं मला त्या दिवशी जावं लागलं. पण ज्या दिवशी ओमराजानं गद्दारी केली कळाल्याबरोबर डोळ्यातून पाणी आलं आणि ओमराजाला कायमचं घरी बसवायचं या दृष्टीनं माननीय शिवसेना प्रमुख आणि उद्धव साहेबांच्या पाठीशी राहायचं ठरवून मी कुठल्याही पदाची कसली अपेक्षा न करता उद्या माननीय उद्धव साहेबांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहे. आणि 100% शिवसेनेला पहिले दिवस मी जसं चालत करत होतो, विस्तर वाहन नव्हते, त्यावेळेस वस्तू नव्हत्या, फोन नंबर नव्हते, मोबाईल नव्हते, तरी बी आम्ही शिवसेना वाढवली. चांदा ते बांधा इतका मोठा जिल्हा होता, त्या जिल्ह्याचा एकमेव जिल्हा प्रमुख मी एकटा होतो. पण अख्ख्या जिल्ह्यात हिंडून मी शिवसेनेच्या शाखा काढल्या आणि ही वैभव तयार केला. तर ही वैभव संपू द्यायचं नाही या ईर्षेनं उठलेलो आहे. आणि कसल्याही परिस्थिती गद्दाराचा बिमोड केल्याशिवाय आणि शिवसेनेचीच पाळमुळे इथं रचली पाहिजे, रचून परत इथला खासदार आमदार हा शिवसेनेचाच आला पाहिजे. यासाठी मी आता अहोरात्र झटणार आहे, कायम काम करणार आहे. आता तुम्ही रागे गेला दुसऱ्या पक्षामध्ये, हो, पण तिथे तुम्हाला काही समाधान लागलं नाही? नाही मी गेलोच नाही त्या मिटिंगला, ऐका. फक्त प्रवेशच केला. फक्त प्रवेश केला, पुन्हा मिटिंगला गेला नाही, काय नाही बोललोच नाही. तुमचं मन तुम्हाला दुसऱ्या पक्षात तेवढ्या ताकदीनं काम करावं अशी साक्ष दिली नाही का मला? त्या पक्षात माझा कुठंच वावर नव्हता, कधीच नव्हता. फक्त राग गेला होता. राग फक्त ओमराजेच्या राग गेलो होतो, काहीच नव्हतं डोक्यात. आणि मध्यंतरी ओमराजेने तुम्हाला अपमान केला, आपण प्रचार सभेमध्ये होतात, हो. त्यावेळेस तुम्हाला त्यांनी गोड बोलायचा प्रयत्न केला, पण तुम्ही मला वाटते देशपांडे स्टँडच्या गणपतीच्या पुढे तुम्ही त्यांना दाद दिली नाही. बळबळ तुम्हाला बोलायचा प्रयत्न केला, पण तुम्ही दाद दिली नाही. तर माझ्या वार्डात मी 3 वेळेस नगरसेवक आहे, माझे 2-3 वेळेस नगरसेवक मी आणले आहेत, तरी माझ्या वार्डात मला तिकीट न देता काँग्रेसला जागा सोडली गेली. बरं, आता किती वाईट वाटेल सांगा मला. उद्धव साहेबांना सांभाळा असा शब्द ठाकरे साहेबांनी दिला होता. हो, दिलाय आणि ते तुम्ही स्वीकारला होता. आधी त्यांच्याच. आता उद्धव साहेबांना भावी काळामध्ये तुमच्यावर काही लोकांचा संशयच नाही, तुम्ही आता तिकडे आलात म्हणजे मरेत तोपर्यंत तिकडेच राहणार नाही. आता मरेत तोपर्यंत उद्धव साहेबांना तुमची साथ कशी असणार सांगा? जीवाभावाची साथ राहणार. मी उद्धव साहेबांसाठी जीव द्यायला तयार आहे. तर उद्धव साहेबांच्या पडत्या काळातच मी त्यांच्यासोबत आहे, ही मला आनंदाची गोष्ट आहे. तर आम्हाला सतत सवय संघर्ष करायची आणि शिवसैनिक हा संघर्षातून तयार होतो. होय, असं सहजासहजी होत नाही तयार. बरोबर. आणि हा संघर्षांच्या वाट्याला चांगली गोष्ट झाली. हे असे गद्दार लवकर त्यांनी दाखवलं, ऐन वेळेस एक मोठी गद्दारी केली असते. त्यांनी गद्दाराला गाडायचा प्रयत्न आहे का? 100% आता गाडावंच लागणार त्याला. आणि त्याला गाडल्याशिवाय मी झोपणार नाही. कारण या जिल्ह्यामध्ये पवनराजे, ओमराजे, ही पाटलं त्यांचं राज्य आहे काय? बाकीची जनता, इथली जनता नाही का कोणी? इकडं राणा आणि इकडं ओमराजे, ही दोघं बी एकाच माळ्याची म्हणी ना. हे तानाजी सावंत म्हणायचे ही किती बापाची अवलाद आहे माहीत नाही. ते बाप झाला त्याचा. आता त्याचा बाप ती बी झाला. त्याच्याच गाडीत गेला, त्याच्याची मनानं गेला, त्याच्याची मनानं जाऊन आला सह्या करून, आणि पुढं मग तुम्ही पुण्यात. म्हणजे ही इमानदारी लोकांना दाखवण्यासाठी बापाची सुद्धा बदली करतात का? आपण म्हणू शकत दुर्दैव आहे ती. आपण एवढ्या खाल्ल्या त्याला जायची गरज नाही, कारण ते लोक जनता ओळखून घेतली तर लोकांनी. लोकांना माहीत झालं कोण कुणाचा आहे, कसं आहे. हे का बरं म्हणतात? पण ह्या दोघांच्या राजकारणात जिल्ह्याचा खऱ्या अर्थाने विकास खटलेला आहे. नीट आहे का? कारण मला आता ह्यांच्या दोघांच्या भांड्यात नाही पडायचं. तर डॉक्टर पाटील आणि ओमराजे ह्या घराण्यामुळं, कारण तेरणा कारखानी चेअरमन 4-5 होऊन गेले. अरविंद गोरे झाला, डॉक्टरपासून फुटला. पवनराजे होऊन गेला, डॉक्टरपासून फुटला. बाळासाहेब पाटील काँग्रेस डॉक्टरपासून फुटले. हे माणसं फुटत गेले आणि ह्यांनी वेगवेगळे पक्ष काढून आमच्याच पक्षावर अतिक्रमण करून निष्ठावंताच्या पक्षात येऊन आमच्याच खुर्च्या बळकवल्या ह्यांनी. ओमराजेने किती पक्ष बदलले? हे दोन पक्ष वगैरे दिले. कुठे होते ते? काँग्रेसला होतं काही दिवस, पुन्हा शिवसेनेत आले. पुन्हा त्यात शिवसेना आणण्यासाठी मी स्वतः याचा वाटायचा, मी सोबत गेलो त्याला. बरं, आमच्या पत्रकाराने त्यांना विचारलं होतं की तुम्ही खरंच निष्ठेनं उद्धव साहेबांसोबत राहणार का? दोनदा विचारलं राहणार का? तर त्यांनी एकदा म्हणले होते पत्रकाराला आमच्या की इमानदारीची मशीन कुठे मिळते का सांगा, टेस्ट करायला, की मी उद्धव साहेबांसोबत आहे
हे सिद्ध करण्यासाठी एखादी मशीन मिळते का असं विचारणारा माणूस मशीन बी घेऊन गेला आणि ती बी घेऊन गेला. काय नेमकं म्हणतात? त्याचं आता एवढं म्हणजे आता त्याला काहीच नव्हतं ना, विरोधात राहिल्यामुळेच लोक मतदान करत होते. हां सत्तेत आहे जायचंय, मला सत्तेत मंत्री व्हायचंय, मुख्यमंत्री व्हायचं म्हणजे गेला असतं तर मतदान बी केलं नसतं धाराशिवच्या लोकांनी. बर माननीय उद्धवजी ठाकरेच्या आणि बाळासाहेबांचे जे शिवसैनिक आहेत ते एवढे लेचेपिचे नाहीत. बरोबर. आणि दुसरा मुद्दा, हा जिल्हा खऱ्या अर्थानं शेतकरी कामगार पक्षाचे दिवंगत नेते बाई उद्धवराव दादा पाटलाच आहे. बाई उद्धवराव दादांनी मुख्यमंत्रीपदाला लाथ मारली होती. खरं अशा ह्या जिल्ह्याचे आम्ही सुपुत्र आहो, आम्ही असले नागरिक आहो. त्यांचा दाखला दोन्ही भाषणं करीत होता. बरोबर. हां, मग आज उद्धवराव दादाला तिनं खऱ्या अर्थानं उद्धव दादा संग गद्दारीच केली. बरोबर. अशा या सगळ्या गोष्टी आहेत आपल्यासमोर. आणि या गोष्टीचा आता सोक्षमोक्ष लावायचा ठरवलंच आम्ही. आमच्यातून गेलेला माणूस पुन्हा कधीच राजकारणात नसला पाहिजे, एवढी भूमिका आमची तयार राहणार जाणार. नाना उद्धव साहेब म्हणायचे, उद्धव साहेब ते खरं म्हणलं तर राजकीय पिंड नाही उद्धव साहेबांचं. हे मोकळ्या मनाचा घरातल्यासारखं वावरणारा माणूस आहे. तर उद्धवजीनं जे प्रेम दिलं की ही माझे 2 वाघ आहेत म्हणून महाराष्ट्राला दाखविलं. बरोबर आहे. ओमच्या आणि कैलासच्या खांद्यावर हात टाकून महाराष्ट्रामध्ये हे धाराशिवचे शिवसेनेचे सच्चे वाघ आहेत, हे माझे आहेत दाखवलं. अशा पद्धतीनं दाखवलं. नाही, आता मला केलं ते. प्रेम केलं. आणि कैलास दादांच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं की एवढ्या प्रेमानं वागवलेला आणि मी मध्यस्थी करून सुद्धा ओमराजे निंबाळकर निघून गेले. तुम्ही काय म्हणाल बरं, एवढं प्रेम देऊन सुद्धा धोका दिला, काय म्हणाले? आता उद्धव साहेबांनी एवढं प्रेम दिलं, लेकरासारखं जपलं. आणि विशेष म्हणजे पवनराजे गेल्यानंतर जो खरा आधार असतो समाजाला, कुटुंबाला, स्वतःला, तो आधार शिवसेना प्रमुखांनी आणि उद्धव साहेबांनी दिला. खऱ्या अर्थानं अशा अडचणीच्या वेळेस उद्धव साहेबासारखा, बाळासाहेबासारखा नेत्यांच्या पाठीशी उभा राहिला ही साधी गोष्ट नव्हती. माझ्या वडिलाची भूमिका निभावली, वडिलासारखा. आणि आधार दिला. अशा माणसाच्या विरोधात जाताना थोडी तरी लाज वाटा पाहिजे, ह्याला शरम वाटा पाहिजे हरामखोरला. कारण इतकं वाईट वाटतं या माणसाला बघितल्यावर. इतक्या शब्दा घेत होता, इतकं भाषण कर, नुसतं तोंड भांडवल, तो जॉक टॉमी अमोक, कशाचा विकास. उद्धवराव दादा बी विरोधी पक्षात होते. हो, काय विकास झाला ना आमच्या जिल्ह्याचा, मान्य आहे मला. पण पक्ष सोडण्याची त्याची काय भूमिका होती, आज त्याला काय पाहिजे होतं तिथं जाऊन. आता एक जणानं म्हणला तुम्ही आई तुळजाभवानीची शपथ खाल्ली होती, तुम्ही मुलाची सुद्धा शपथ खाल्ली होती. मग हे आई तुळजाभवानी तुमच्या पाठीशी आहे. एक जण म्हणला तुम्हाला आई तळाड देईल आणि तुम्हाला शिक्षा भोगावी लागेल असं म्हणला. काय वाटते तुम्हाला? 100% होणार त्याचा, तळतळ लागणार त्याला. हां वा, एवढं निष्ठेनं काम केलं आम्ही सगळ्या शिवसैनिक साहेब. आम्ही पदरचे पैसे घेऊन या माणसाचं काम केलेलं आहे. होय ना. आणि शिवसेना काढली मी. हां मला गर्व आहे माझा, मला सांगताना हां की मी शिवसेना काढताना माझी काय त्रास होता मला माहीत आहे. नरसिंग जाधवासहित सगळे लोक, रवी गायकवाड सगळे माझ्याखाली बसून भाषण ऐकत होते ज्ञानेश्वर पाटलाचं. होय होय. त्या काळातला मी जे शिवसैनिक आहे, मी त्यावेळेस काय जिल्हा पण काम केलं आहे, तेव्हापासून मी शिवसेनेचं वेळ आहे. आम्ही शिवसेना सोडू शकतो. माझ्या घरातून मला हाकलायचं पाफ्याने केलं त्यावेळेस. अरे बाप. कारण मी माझं घर मी तयार केलेलं, मला वसरीसुद्धा जागा दिली नाही ना. पण मी गेलो नाही, मला राग होता ह्याच्यावर. पण मी ह्याला ह्याला पाडायचं म्हणून मला तर वाटायला माझं दुर्दैव आहे की मी तसं केल्यामुळे इकडं आलं का काय की. हो, म्हणजे तुम्ही तिकडे गेला होता एकनाथ शिंदे, सगळे लोक आलते ना माझ्याकडे. हां शिवसेनाच आपण काढताना काय झालं, कोण होतं माझ्या संग. म्हणजे तुमचं बघून हे गेलं का असं वाटायचं. हो. मग आता तुम्ही माघारी फिरला आता काय? आता त्यानं तिकडेच राहायचं, इकडेच नाही. माघारी आली नाही का? नाही, आता माघार नाही. आणि कसल्यापर्यंत मग शिवसेना प्रमुखांनी उद्धव साहेबांनी त्याला माघार घेऊन ये. आता त्याचा सोक्षमोक्ष लावू आम्ही आमच्या जिल्ह्याच्या वतीनं. आमच्या जिल्ह्याची एवढी जनता नाबर नाही, तेवढी घाण नाही, पैशावर विकणारी माणसं नाहीत आमच्या जिल्ह्यात. पैसा तर सगळ्याला लागतो. हो, बिडी काढी पुरते पैसे कुणालाही मिळतात. हजारो कोटी कमवायचे, हजारो टेंडर घ्यायचे, मामा ऐकून लुटतो, गाव ऐकायला लुटते, सगळे मोठमोठे टेंडरमध्ये पार्टनरशिप करायची. आणि शेवटी विकासाचं नाव गाजर दाखवून जायचं. राणा बी विकासाचं जागर गाजायचं, गेला भाजपमध्ये, विरोधी पक्षात होता, तो बी भाजपमध्ये गेला की विकासाचं गाजर दाखवून. आता हे ना विकासाचं गाजर ते किती विकासाची गाजर होणार काय माहिती, गाजर येतात का नाही कळणार. 18 कोटी रुपये शिल्लक आहे त्यांचा निधी बरं का.
ती मग निधी विकासाचं गाजर दाखवलं, ती मग 5 वर्ष- 18 कोटी रुपये का खर्च केले नाही त्याला? 5 वर्ष असते त्याचा काय मोठा विषय नाही. ते 18 कोटी एका मिनिटात बी खर्चू शकते काय का खर्च केला नाही का मग? नाही. एखाद्या संस्थेला देऊ टाकत होता ते पैसे. हा एखाद्या ठिकाणी संस्थेला अगर याला देऊन टाकत होता म्हणजे जी मामाची संस्था असली त्याला हा ती काय 10 मिनिटात जात होते पैसे. त्याचं काय नाही. फक्त त्यानं काय केलं हे सगळं कुठानं करून आपलं वाटोळ करून घेतलं. बरं. माझे प्रामाणिकाची आहे ओमराजानं जायला नको होतं. जायला नको. कारण केवढं मोठं प्रेम कुठल्याच पक्षात मिळणार नाही त्याला. करेक्ट करेक्ट करेक्ट. कुठल्याच पक्षात 100% मिळणार नाही. आणि मी त्याच्यावर त्याला एवढं सोप्या भाषेत का बोलवलोय त्या माणसासाठी मी सुद्धा खर्च करून प्रचार केला. ना तुम्ही त्यांच्या वडिलांच्या बाबतीमध्ये ज्या वेळेस मोर्चे निघाले ना, त्या पहिल्यांदा ती एक महत्वाचा विषय आहे. कारण तुम्ही पहिल्यांदा नाव घेणारा फक्त भारती होता. काय म्हणला होता? सगळे बाकीचे काय पुढारी म्हणला होता सांगा अजून एकदा. हे नको आता काय. बरं ते जाऊ दे, ते काय काय आता असेल. न्याय द्याव ते पण नाही त्यांच्या दिलं. वडिलांना न्याय मिळण्यासाठी मोर्चामध्ये हो सगळ्यात पहिल्या स्टार्टला नाव घेऊन हो. पहिला विरोध करणार तुम्ही होता. भारती होता. भारत इंग्लंड होता. हे ती करेक्ट. पोरं सोन होती जी हा. ओमराजे सोन होता तेव्हा मी पहिल्यांदा बोललोय त्यांनी अंत्यविधी चालू असताना बोललोय. आणि तरी तुमच्यावरचं प्रेम त्या माणसानं दाखवलं नाही, उलट तुम्हाला विरोध केला. विरोध केला. जितक्या लवकर संपल यासाठी प्रयत्न करायचा. जिल्हा परिषदमध्ये बी तुम्हाला तिकीट डावलं. नाही नगरपालिका नगरपालिकेला आपण जिल्हा तिकीट. परिषद मागे तर नव्हतो ना. हा नगरपालिकेला. 2 वेळेस टाळलं. आपलं काय अडचण नाही ते टाळल्याबद्दल. बरं आता काय वाटतं बघा, आता उद्या तुम्हाला दुसऱ्या पक्षात तर करमलं नाही, करमणार नाही, हे सगळ्या उस्मानाबाद धाराशिवला सगळ्यांना माहीत आहे. कारण आत्ता उद्या जी तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडे पुन्हा मध्ये चूक झाली, तुम्ही मान्य केली, मला ते अशा गफलत झाली, ह्याचा पस्तावा बी झाला. 2 महिने फक्त हा, राहिले पण होते. उद्धव साहेबांना सोडायचं नाही, हा जो मनात संकल्प निर्माण झाला त्याच्या बाबतीमध्ये तुम्ही उद्या प्रवेश करणार आहे हो. उद्धव साहेबांच्या हस्ते. हो. किती लोक आहेत तुमच्यासोबत सध्या? माझी सगळी शिंदे गटातली सेना अर्धी माझीच आहे. त्याला होय. घेऊन जाणार मी माघारी. शिंदे सेना निमित्त तुम्ही मागे आणणार? हा आणणार. तर काय ना ना, काय बरं? माझेच कार्यकर्ते आहेत तिथं. मीच घडविलेले कार्यकर्ते आहेत. बर ते फक्त नाराज होऊन गेलेले आहेत तिकडे. बर बर बर. त्याला लय तिकडे काय मिळतं म्हणून गेलेले नाहीत. शिंदे गटले पॉवरफुल सोन्याची विटा देतं असं म्हणून नाही. म्हणजे यांना फक्त स्वाभिमान यांचा जागा झाला की यायला सुरुवात होते. बरं. मला खात्री आहे ही माणसाचं म्हणजे स्वाभिमान निर्माण करण्याचं काम तुम्ही करणार करणार आणि आणणार. म्हणजे गत वैभव जे होतं शिवसेनेचं त्या परत उभा करणार. परत उभा करणार. धावून म्हणजे उद्यापासून शाखा ओपनिंग चालू. शाखा ओपनिंग घरोघरात जिथं जिथं जाईल तिथं शिवसेना तयार झाला पाहिजे. जिथं जिथं माझा माणूस आहे तिथं कामाला लागला पाहिजे. ज्याच्यावर अन्याय झाला त्या सगळ्या अन्यायाला वाचा पुढून. आज आमचा जी जिल्हा आहे ती फक्त उद्धवराव दादाच्याच नेतृत्वाखाली चालतं आहे. उद्धवराव पाटलाच्या नेतृत्वाखाली कुठल्याही पैशाला आमिषाला बळी न पडणार. ते सुद्धा म्हणाले. सगळ्यात पहिल्यांदा दगा या माणसानं जिल्ह्याला दगा. उद्धव साहेब जिल्ह्याचं नाव गावलेलं साहेब. जिल्ह्याचं नाव गावलेलं या माणसानं. भाई उद्धवराव दादा यांचं सुद्धा ती नाव घ्यायची हो. की मी भाई उद्धवरावांच्या जिल्ह्यातला आहे. अहो बाप म्हणायचे सगळ्याला. ते अशा माणसाचा त्याचं काय त्याच्यावर आता एवढा विषय बोलणार त्या संपला. आता त्यानं चूक केली त्या कायमचा त्याला पस्ताव होणार आणि तो संपणार. आता काय आव्हान करणार उद्याच्या शिवसैनिकाला आणि उद्याच्या- धाराशिवच्या मतदाराला? ज्या लोकांनी धाराशिवच्या बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर प्रेम केलं की 1 रुपयाही न देता बाळासाहेब ठाकरेंच्या सभेला 1.5-2 लाख लोक इथं तुमच्या काळामध्ये उभा राहायचे. हे गत वैभव निर्माण करण्यासाठी पुन्हा शिवसेनेची पताका तुम्ही खांद्यावर घेतलेली आहे. घेणार आणि तीच मशाल उद्या क्रांतीची मशाल म्हणून निर्माण करणार आहात का तुम्ही? हो यस. हा कारण मी पहिल्या स्टार्टची नगरपालिकेची इलेक्शन लढवतो मशाली चिन्ह लढवत होती. बर बर बर. मी 3 वेळेस निवडून आलो माझ्या वार्डात. इंगळे गिल्ली वार्ड आहे त्या वार्डात 3 वेळेस निवडून आलो. 2 वेळेस बाणावर आलो, 1 वेळेस मशालीवर होतो. आम्हाला मशाल होती पहिली, पुन्हा बाण आला, परत बाण गेला. पण ज्यावेळेस शिवसेना प्रमुख या ठिकाणी आले ज्यावेळेस झाले त्यावेळेस मी जिल्हा प्रमुख मी होतो. अति विराट सभा झाल्या बाळासाहेबाच्या. होय होय आणि सतत वाढत गेल्या. होय मी साक्षीदार आहे त्याचा. आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना मी आता प्रवेश करतोय म्हणजे मी शिवसेनेत नवीन नाही. हो तुमचीच शिवसेना आहे. मला शिवसेनेचं काम पहिल्यापासून मरगळ झटकून काढायची. आता शिवसेना वाढवायची. म्हणजे यांच्यामुळे तुम्ही केला होता. हां माननीय उद्धव साहेबाला वाढदिवसाला मी 500-500 गाड्या इथून घेऊन गेलेलो आहे धाराशिव. बापरे बाप. आमच्याकडे ते वासुदेव कुडमुडेवाले, संबळ माजविणारे, टाळकरी हे सगळे लोक घेऊन जायचं. बाळासाहेब 3ऱ्या मजल्यावर खाली येत होते रोडवर. वा वा वा. धाराशिवचे लोक आले म्हणले की बाहेरची बस आहे. म्हणजे आम्ही प्रेम केलेलं आहे शिवसेनेवर. कारण हा जिल्हा शिवसेनेचा आहे. शिवसेनेवर प्रेम करणारी जनता आहे.
माझे त्या लोकांना सगळ्याला आव्हान आहे उद्याचं उद्धव साहेबांच्या बैठकीचं की सगळ्यांनी तनमन धन करून या मीटिंगला कसल्या पैसे तुफान गर्दी करावी आणि परत एकदा ओमराजाला हाबाळा द्यावा एवढी विनंती करतो की धाराशिव जिल्ह्यातील तमाम जनतेला जेवढे शिवसेना प्रेमी आहेत ती तर येतील पण ज्याला वाटते आणि दागा दिला त्या सगळ्या लोकांनी आमच्या शिवसेना प्रमुखाच्या उद्धव साहेबांच्या सभेला यावं अशी मी जाहीर विनंती करतो सगळ्या जनतेला. जागा पुरेल का तिथं? जागा तर 100% पुरणार नाही साहेब. पक्षप्रमुख आहेत त्या माणसाच्या सभा म्हणजे 2 लाखाच्या पुढे. ते हायवे उद्या बंद करावा लागला. हायवे ती परिस्थिती आहे त्यात वाद नाही. फक्त पावसाचा फक्त आता कसा निसर्गराज आहे. पाऊस पडला पाहिजे. शेतकरी संकटात आहे. पाऊस यायलाच पाहिजे. आमची सभा नाही झाली चालेल तर पाऊस यायला पाहिजे. पावसाला भेणार नाहीत भेणार नाहीत. पावसात उभारून सभा होईल. करू शकते काय करणार. बरे नाना एक प्रश्न मला पडायला की 4 आमदार एकनाथ शिंदे साहेबांना भेटले आणि अजून आमच्याकडे 10 ते 12 म्हणजे 12 ते 14 ते 15 आमदार आहेत आणि आमची अजून गट आम्ही फोडणार आहे. अशा पद्धतीच्या वावड्या उठल्या का लोकांचं म्हणणं आलं का खोट्या बातम्या आहेत हे बात वेगळे वावड्या काय वाटते? आता कसं आहे आमचं घर गळालं आलंय हा त्यामुळे कुणी बी येणार आम्हाला म्हणणार असं वालं एकाला चालला तिकाला चालला कोण पुढे जात नाही काय नाही. आता ही गेले ते गेले राहिले ते कट्टर मावळे आहेत गेले ते कावळे गेले आता राहिले ते मावळे आहेत आणि मावळे कायम राहतील ह्याची मला खात्री आहे. आणि तसं जर झालं तर त्या मावळ्याचा हातपाय तोडायची तयारी आमच्या शिवसेना. अरे बापरे बापरे. याच्या पुढे जायचं. संजय राऊत आता म्हणाले नाही जाणार नाही. आता बघा संजय राऊत म्हणाले की या पुढं आमदार असू द्या खासदार असू द्या जर फुटला तर त्याला फोडून काढा झोडून काढा म्हणले आणि त्याच्या सभा करण्यासाठी एवढं निष्ठावंत वाटत होता ही अख्या महाराष्ट्रात वाजत होता ती माणूस फुटला काय अपेक्षा लोकांकडून घ्यायची. लोकांनी काय चुकलं का आमच्या लोकांनी 3,30,000 लोकांनी नाही 7 लाखांनी मतदान केलंय. बरोबर 7 लाखाची चूक झाली का माझ्या जिल्ह्यातल्या लोकांची तेवढी चुकले का आमची लोक. बरोबर राणा पाटला इतका पैसा हेजवळ नव्हता आराम करून. मशाल चिन्हावर मी निवडून आलो नाही. तुम्ही कशावर आला निवडून? माझ्या नगरपालिका मशाल निश्चय कसा आला लोकसभेला आला नाही का म्हणाले ते तसं की मशाल असेल बोललेलं. आता तुम्ही जानता की तुम्हाला माहित आहे ना या ठिकाणी मशाल चिन्ह चाललं. माझी एक ग्रामपंचायत येऊन अरे येणार नाही ना. तू पाडायचा प्रयत्न केला सगळ्या लोकांना उभा केलेली माणसं पाडली नाही ती जागा त्याला विकल्या कशाला जागा तू सगळ्या गोष्टी सांगून म्हणून आम्ही सगळं माहिती आहे आम्हाला काय केले तू. कारण तू जी करतो ना सगळे कुठाने ते आम्हाला सगळं माहीत होतं. तू 5 महिन्यापासून 6 महिन्यापासून चालवत होतो ही माझा अपमान करण्याचं कारणच ती होतं तुला. हो ना. हा मग म्हणजे ही त्याच्यात रुजलं होतं पहिल्या 6 महिन्यापासून चालू होतं. ओळखलं होतं. पण मी शिवसेना प्रमुखाला म्हणजे उद्धव साहेबांना बोलू शकलो नाही. कारण अशा पडत्या काळात साहेबाला त्रास देणं जाऊन काय सांगणं हे बरोबर नाही आम्ही सांगितलं नाही. बरोबर. पण आम्हाला वाटत होतं की आमच्यावर अन्याय करा म्हणजे आमच्या निष्ठावान झालं का अन्याय करायला हीच लक्षात येणं गेलं. बरोबर. पण ज्याविषयी कालचं घडलं तेव्हा लक्षात आलं की आम्हाला का त्रास दिला. बरोबर. नाना पहिलं तुमच्या काळामध्ये प्रत्येकाच्या घरावर भगवा झेंडा होता शिवसेनेचा. आता ती गत वैभव निर्माण करण्यासाठी या 3 वर्षे तुमचा कालावधी आहे काम करण्याचा. 100% हा खोटा सांगत नाही. कोण राजे फिजे कोण नाही हो. खरं सरसामान्य एक भारतीय सारख्या कार्यकर्त्याला तिकीट दिलं उद्धव साहेबांनी 1 मिनिटात लोकसभा नोंदवतो. बरं तिकिटाची आशा म्हणून येणार का? नाही ही जी म्हणतात ना खासदार आमच्याशिवाय खासदार होत नाही त्याला माझं चॅलेंज आहे. बर दाखवा म्हणून माझ्या बरोबर विरोधात. अरे बापरे. हा काय पैशावर नसतं इथलं शिवसेनेचं मतदान. हा नाही आमचा काल पळसपला गेलो होतो. आमचा कमी खर्च आहे हो. आम्हाला लागतं किती लागणार आहे थोडं पण. पळसपला गेलो होतो. पळसपचे किमान 100 कार्यकर्ते अशा थेट शिव्या देत होते. 100% खरं आहे हो. काय चुका आमच्या गावातून 800 मताची लीड दिली म्हणला आणि तरी सुद्धा ह्या माणसानं उद्धव बाळासाहेब ठाकरे सोबत गदारी केली आणि बाळासाहेब ठाकरेंचे जे विचार आहेत ते माती मोल करण्याचं काम या माणसाने केलं म्हणून अक्षरशः वृद्ध सुद्धा माणसं शिवाय देत होते. देणारच की हो उपळ्याला आहे तसे सगळ्या पूर्ण शहरात आहे गावात आहे एक ठिकाण नाही. बरं शेवटचा प्रश्न आता उद्धव बाळासाहेब ठाकरेंसोबत हे मूळचे जे शिवसैनिक आहेत आणि जे बाळासाहेबांना मानणारे शिवसैनिक आहेत मतदार आहेत आणि ज्यांनी मतदान करून ओमदादांना निवडून दिलं तेच बेमान झाले त्या मतदारांना तुम्ही काय आव्हान करणार? त्याला सांग आपल्याला आता ही जिरवावी लागणार अशी माणसं गद्दारी करणारी. बरं जिरवावी लागणार कारण आपल्याला दोघंही विकास पुरुष या जिल्ह्याचे कर्तेकर्ते नाहीत. राणा जगदीश पाटील विकास करू शकत नाही आणि ओमराजे करू शकत नाही जिल्ह्यात विकास. ह्या त्यांच्या दुश्मनी साधण्यासाठी एकमेकांच्या विरोधात आहेत. एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. एकदा इकडेची पडते एकदा इकडे पडते. पण ह्यांना आता
ह्या सगळ्याला कटवून आता माणूस तिसरा तयार झाला पाहिजे तरच आता इथलं राजकारण बरं, कैलास दादावर सगळ्या जनतेचा विश्वास आहे, आहे, 100% जसा की ओम दादावर होता. होतं की आज बी आहे. तेवढाच विश्वास कैलास दादावर आहे. आहे. कैलास दादाची भूमिका शेवटपर्यंत कशी राहील? नाही 100% एकनिष्ठ राहील. 100% एकनिष्ठ आहे. 100% मला खात्री आहे त्या माणसाची. हां. आणि तो माझा खऱ्या अर्थानं पहिल्यापासूनचा फॉलोअर आहे. मग मी- त्या ओम दादावर बी तेवढीच खात्री होती तुमची? नाही मी शिवसेनेचं तिकीट, खात्री कुणावर नाही माझी, शिवसेनेचं ज्याला तिकीट मिळेल त्यावर खात्री आहे माझी. आता कैलास दादा आमदार आहेत, त्यांच्यावर काय? हो आहे माझी, नाही त्यांच्या पहिल्यापासून खात्री आहे मला, ती हलत नाही त्याचा, एवढं काही वाईट नाही. बघा, हे कसं आहे, मोकळ्या मनानं घरच्या सारखी मुलाखत की माझं घर आहे, माझ्या घरात गद्दारी करणाऱ्या माणसाला मी संपवल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा मी बाळासाहेबांच्या विचारानं पछाडलेला माणूस आहे. गारी जाजीपर्यंत मी फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा शिवसेना धाराशिवमध्ये वाढवण्याचं काम. नाना, तुम्ही कोणत्या काळामध्ये शिवसेना वाढवण्याचं काम केलं? माझ्या अंदाजाप्रमाणे 79 पासून 79 पासून शिवसेना उभा करण्याचं आणि शिवसेना बांधण्याचं काम ज्या माणसानं केलं त्याचं नाव आहे भारत इंगळे. पण पुन्हा आलेले जे छोटे मोठे कार्यकर्ते, ती खासदार झाले, आमदार झाले, 12 भानगडी झाले, माझं भाषण माझ्या समोर बसून ऐकणारे हेच माणसं मलाच गद्दार झाले, मला विरोध केला. आणि मला विरोध केल्यामुळं यांच्या त्रासामुळं मी एकनाथ शिंदे गटामध्ये मध्यंतरी गेलो. मला करमलं नाही, फक्त बैठकीसाठी गेलो. पुन्हा ही गद्दार झालं, ही गेलं की मी इकडं आलो, कारण ही गॅरंटी नाही ही उद्या इथं बी फोडाफोडी करेल असा एक संशय. आणि माझी खरी शिवसेना बाळासाहेब ठाकरेंचीच आहे. म्हणून उद्या मी 28/6/2026 या दिवशी सन्माननीय आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सेनेमध्ये उद्धव साहेबांच्याच हस्ते उद्या प्रवेश घेणार आहे. आणि एकनाथ शिंदे सेनेमध्ये जे गेलेले आहेत ते सगळे माझे मित्र आहेत, ते सगळे मी मित्र माघारी आणणार आहे. आणि मूळ शिवसेना वाढवण्याचं काम मरेपर्यंत मी करणार आहे. अशा पद्धतीनं भारतजी इंगळे यांनी आव्हान केलं आहे. तर बघूया नेमकं कशा पद्धतीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही सेना वाढवण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीनं करणार आहेत तेच पाहूया. येणाऱ्या काळात हे आहेत भारत इंगळे. गेलेलं वैभव पुन्हा तयार करण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सेनेमध्ये मी मरे तोपर्यंत काम करणार आहे. ही आई तुळजाभवानीच्या साक्षीनं शपथ घेऊन उद्या ते प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत पूर्ण जिल्ह्यातले सेनेमध्ये गेलेले कार्यकर्ते, कोणत्या सेनेमध्ये? एकनाथ शिंदे सेनेमध्ये गेलेले कार्यकर्ते मूळ बाळासाहेब ठाकरे यांच्या सेनेमध्ये परत फिरवल्याशिवाय मी मरणार नाही अशाच पद्धतीची शपथ घेऊन उद्या ते प्रवेश करणार आहेत. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये नेमकं काय होतं, शिवसेनेचं गतवैभव्य निर्माण होणार का, याकडेच पूर्ण धाराशिव जिल्ह्याचं लक्ष आहे. पाहूया काय होतं ते. धन्यवाद. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या निष्ठेवर, त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्या शिवसैनिकाने आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.